नाशिक परिवहन विभागाकडून अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर मोहीम सुरू। नाशिक शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर द्वारका परिसरात उड्डाण पुलावर 4 दिवसापूर्वी छोटा टेम्पो आणि आयशर ट्रकमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। या अपघातानंतर आता परिवहन विभाग देखील सतर्क मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। आज परिवहन विभागाकडून ज्या वाहनांना रिफ्लेक्टर रेडियम नाही अशा वाहनांवर कारवाई केली जाते। तसेच परिवहन विभागाचे अधिकारी हे स्वतः वाहनांना रिफ्लेक्टर लावत आहेत। या रस्त्यावर उभे आहोत। जवळपास आतापर्यंत 20 गाड्यांना आमचे रिफ्लेक्टर लावून झालेले आहेत। ज्या 20 गाड्या आतापर्यंत आम्हाला अशा सापडल्या की ज्यांना रिफ्लेक्टर नव्हते त्या सगळ्या गाड्यांना आम्ही आमच्या वतीने नाशिक आरटीओच्या वतीने त्यांना रिफ्लेक्टर लावलेले आहेत आणि त्यांना सूचनाही दिल्या आहेत की हे रिफ्लेक्टर त्यांनी समजा आता पुढे भविष्यात जर निघाले तर स्वतःहून लावून घ्यावेत, कारण की त्यांना रिफ्लेक्टर लावलेले असतील तर या गाड्या रात्रीच्या दिसतील आणि रिफ्लेक्टर नसेल, टेल लाईट नसेल तर त्याच्यामुळे कसं आहे मागच्या माणसाला समजत नाही की रात्री पुढे कोणती गाडी चालली, ती थांबली आहे का नाही। जर तुमचा स्टॉप लॅम्प काम करत नसेल, ब्रेक दाबल्यावर तुमच्या गाडीचा मागचा लाईट लागला पाहिजे, तेव्हा मागच्या माणसाला कळेल की याने ब्रेक दाबला, पण तोही ते काळजी घेऊन त्या पद्धतीने गाडी थांबवेल। तर आम्ही आता लोकांना तशा मार्गदर्शक सूचना करतोय। 4 दिवसांपूर्वी झालेल्या या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालेला होता। यामध्ये मद्यधुंद टेम्पो चालक आणि उभ्या असलेल्या सळी ट्रक चालकाची देखील चुकी आढळून आली आहे। त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। या घटनेमुळे आता नाशिकमध्ये परिवहन विभाग कारवाई करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।